शकतो। धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी आहे पुण्यातली। पुणे मनपा हद्दीतल्या कोरोना प्रतिबंधित अर्थात मायक्रोझोन क्षेत्रांची फेररचना जाहीर झाली आहे। पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत नवे आदेश काढलेत। पुण्यात आता 109 कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहेत। यापूर्वी 74 इतकी संख्या होती। गेल्या 15 दिवसात पुण्यातल्या मायक्रोझोन्सची ही संख्या 35 ने वाढली आहे। बोपोडी, दत्तवाडी, हडपसर, येरवड्यासह कोथरूड आणि एरंडवड्यामध्ये सुद्धा कोरोनाचा फैलाव चांगलाच वाढला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। वैभव, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढच होत चाललेली आहे, पुन्हा पुनर्रचना ही केली जाते। आता हे जे प्रतिबंधित क्षेत्र आहेत याबद्दल काय सांगशील? कारण गेल्या 15 दिवसात 35 ने ही वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे। की मुळात कंटेनमेंट जे आहेत आता किंवा प्रतिबंधित क्षेत्र जे आहेत त्याची व्याख्या बदलून आता हे मायक्रो कंटेनमेंट किंवा अतिसूक्ष्म प्रतिबंधित एरिया असं करण्यात आलेलं आहे। ज्या एका कॉलनीमध्ये अगदी 2 घरांमध्ये जरी रुग्ण सापडले तरी या 2 घरांपुरते हे पत्रे जे आहेत ते मारण्यात येतात किंवा क्षेत्र जे आहे ते प्रतिबंधित करण्यात येतं। त्याच्यामुळे जिथं जिथं रुग्ण सापडतील आणि जितके मायक्रो कंटेनमेंट करण्यात येतील किंवा जितके सूक्ष्म प्रतिबंधित एरिया करण्यात येतील, विभाग करण्यात येतील, तितका हा आकडा जो आहे तो आणखी वाढत जाईल। मात्र त्यानं इतर ठिकाणी किंवा आसपासचे लोक जे आहेत त्यांच्या वावरावरती किंवा त्यांच्या फिरण्यावरती कुठली बंधनं जी आहेत ती येणार नाही। पूर्वी पूर्ण वॉर्डच्या वॉर्ड हे सील केले जात होते आणि त्यामुळे आतले सगळे व्यवहार जे आहेत ते ठप्प होत होते। तीच सगळी कल्पना जी आहे मायक्रो कंटेनमेंटची ती या सगळ्या नव्या कंटेनमेंट झोनसाठी वापरल्यामुळे आता कंटेनमेंटची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसते। मात्र या मायक्रो कंटेनमेंट आहेत पूर्वीसारखे पूर्ण वॉर्डच्या वॉर्ड हे कंटेनमेंट केले जात नाही, त्यामुळे या संख्या ज्या आहेत ते जास्त दिसतील, ज्या प्रमाणामध्ये रुग्ण वाढतील। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल। त्यानंतर महत्त्वाची एक बातमी आहे ती म्हणजे एसटी महामंडळाकडून जी अनावधानाने चूक झाली असं सांगितलं जात होतं ती आता त्यांनी सुधारलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। एसटी महामंडळाकडून त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानकडून 71,000 रुपये घेतले होते, ते अखेर आता त्यांनी परत केलेले आहेत। परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। संत निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरून पंढरपूरला नेण्यासाठी 71,000 रुपये आकारण्यात आले होते आणि हीच बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। वारकऱ्यांनी वर्गणी काढून हे 71,000 रुपये भरले होते। त्यानंतरच महामंडळानं शिवशाही बस पाठवली होती। ही बातमी आम्ही जेव्हा वारंवार न्यूज 18 लोकमतवर दाखवली त्यानंतर अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे मान्य केलं होतं की खरोखर अनावधानानं हे घडलेलं आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, आपण ही बातमी दाखवल्यानंतर अक्षरशः टीकेची झोड उठली होती, कारण वारकऱ्यांकडनं वर्गणी गोळा करून पालखी नेण्याची वेळ महामंडळावर आली आहे का, राज्य सरकारवर, एसटी महामंडळावर आली आहे का, हाच प्रश्न होता। पण अखेर आपल्या बातमीचा दणका दिसलेला आहे। केतकी खरं आहे की म्हणजे की खरं तर ही कोणत्या प्रकारची संवेदनशीलता, अशा प्रकारचे टीकेचे आसूड अक्षरशः उठायला सुरुवात झाली होती। वारकऱ्यांच्या माध्यमातून जर का अशा प्रकारे तुम्ही पैसे गोळा करण्याचं काम करत असाल, आणखीन तेही या परिस्थितीमध्ये जिथे सरकारनं स्वतः आवाहन केलंय की तुम्ही तुमची जी पालखी आहे ती तुम्ही बसच्या माध्यमातून या ठिकाणी आणा, म्हणजे एकीकडे आवाहन करायचं, आणखीन दुसरीकडे पैशांसाठी अडवणूक करायची, आणखीन पैसे घेऊ नका याकरता वारंवार त्यांनी संपर्क केला होता प्रशासनाला, जिल्हा प्रशासन असो की परिवहन महामंडळ असो। पण असंवेदनशीलतेचा हा खूप मोठा कळस झाला। न्यूज 18 लोकमतनं हे उघडकीला आणलं आणि खडबडून प्रशासकीय यंत्रणा जागी झाली, परिवहन मंत्रालय सुद्धा कामाला लागलं आणि आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची टोलवाटोलवी आता सुरू केली, सारवासारव सुरू करताय। पण अखेर 71,000 रुपये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ पालखी महाराज संस्थानला त्यांनी परत केले। परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मैद यांनी तातडीनं त्र्यंबकेश्वर गाठलं, आणखी संस्थानला प्रवास भाड्याचा रिटर्न चेक देऊन दिलगिरी व्यक्त केली। आणि एवढं करत असताना सुद्धा ज्यावेळेस त्यांनी हा चेक दिला त्यावेळेस पुजारी जयंत महाराज गोसावी यांना त्यांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला आभार पत्र द्या, आणि त्यांच्याकडनं आभार पत्र सुद्धा मागून घेतलं की पैसे परत मिळाले म्हणून। म्हणजे गिरे तो गिरे, गिरे तुम्ही टंगडी उपर, ही जी म्हण आहे ही पुन्हा एकदा दिसून येत आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार बुतडा यांनी सुद्धा याचं अधिकृत पत्र परिवहन खात्याला दिलं होतं, आणखीन तेही 5 दिवस आधीपासून वारंवार फॉलोअप केला गेला प्रशासनाकडे, पण कोणत्याही प्रकारचा दिलासा त्यांना मिळाला नव्हता। न्यूज 18 लोकमतनं हे उघडकीला आणलं आणि वारकऱ्यांनी वर्गणी करून भरलेले पैसे हे दाहक वास्तव ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस ही सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली। ठीक आहे, तुम्ही आता चेक दिला ही चांगली गोष्ट आहे, पण अशा प्रकारची वेळ तुम्ही आणतात का? हा कर्मदरिद्रीपणा सुचला कुठला? अशा प्रकारची प्रशासकीय यंत्रणातली शिथिलता ही कधी दूर होणार
हे असे अनेक प्रश्न आज जरी अनुत्तरित असले तरी एक मात्र निश्चित की वारकऱ्यांना वर्गणी करून गोळा झालेले पैसे त्यांना आता परत मिळालेत. केतकी. अगदी. आणि मनस्तापही भरपूर झाला असणार आहे या गोष्टीचा. पण ही बातमी आपण दाखवली आणि अखेर उशिरा का होईना पण जाग आली प्रशासनाला असं म्हणता येईल. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. आणि याच